15 पर्यंत जाय, 20 पर्यंत जाय, 30 पर्यंत जाय, तर याचं होतंय काय? समजा एखाद्या विद्यार्थ्याला चिन्हांकित संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नसल, त्याला वर्ग समीकरण करता येत नाही, त्याला अडचण निर्माण होती. मग आपणाला जर ह्या पद्धतीचे गणित आपण जर 59 प्रकारच्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार मुलाला आले तर तो मुलगा आयुष्यात मागे राहणार नाही. ती कोणतीही परीक्षा असो, पुढची परीक्षा सहज तो पात्र होतो. त्याला गणिताची भीती जी आहे ती गणिताची भीती त्याची निघून जाते. आताच राऊत सरनं सांगितलं. दुसरा उपक्रम असा आहे, मी थोडंसं फास्ट बोलायलो, तर संख्येवर 1 महिना उपक्रम घ्यायचा. तर आज अडचण नाही आता घेऊ का? हां घ्या, तुम्हाला थोडं इझी होतं जरा. दुसरा उपक्रम असा आहे की एका महिन्याचा जर आपण उपक्रम घेतला, ज्या दिवशी जी तारीख आहे त्या तारखेवर आपण त्या विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी ते मुलं जेवढे प्रश्न तयार करतील तेवढे करू द्या, पण त्याला काय प्रश्न आले पाहिजे? त्याला नैसर्गिक संख्या, त्याला पूर्ण संख्या 23 ही नैसर्गिक संख्या आहे का, 23 ही पूर्ण संख्या आहे का, 23 ही पूर्णांक संख्या आहे का, 23 ही परिमेय संख्या आहे का, 23 ही अपरिमेय संख्या आहे का, 23 ही वास्तव संख्या आहे का, 23 ही त्रिकोणी संख्या आहे का, 23 ही समसंख्या आहे का, 23 ही विषम संख्या आहे का, 23 ही मूळ संख्या आहे का, 23 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती, 23 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती, 23 च्या मागची संख्या नैसर्गिक संख्या कोणती, पुढची कोणती, 23 चा वर्ग किती, 23 च्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 23 च्या दशक स्थानी कोणता अंक आहे, 23 च्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 23 च्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत किती आहे, दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, दशक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत किती आहे, एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची बेरीज किती आहे, याची वजाबाकी किती आहे, याचा गुणाकार किती आहे, याचा भागाकार किती आहे, दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची बेरीज किती आहे, याची वजाबाकी किती आहे, याचा गुणाकार किती आहे, याचा भागाकार किती आहे, दोन्ही अंकाची बेरीज किती आहे, दोन्ही अंकाच्या बेरजेचा वर्ग किती आहे, दोन्ही अंकाच्या बेरजेचा घन किती आहे, दोन्ही अंकाच्या बेरजेच्या वर्गाच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकाचा घन किती आहे, असे भनाट प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. आणि जर दररोजच्या दररोज आपल्या परिपाठामध्ये थोडासा सराव झाला तर नक्की आमचे 8वीचे मुलं, 8वीच्या मुली, 7वीच्या मुली त्यात खूप छान होतील. बाळांनो लक्षात ठेवा, माणसाची परिस्थिती माणसाला कधीच अडचण नसते, अडचण असते आमचा आळस. ऐका मुलींनो, कारण मला काय सांगायचे की तुमच्या मागं खूप खूप मोठं काम आहे. माझी माऊली सकाळी 5 वाजता उठती, सगळं कामं करती, धुणे भांड्यापासून झाडण्यापासून दिवसभर सकाळी 5 वाजता उठून कामाला लागायचं, परत शेताला जायचं, परत काम करायचं. आणि तुम्ही सांगा, एका घरामध्ये जर 3-4 माणसं असतील तर तिचं तो जो गव्हाचा उंडा आहे त्याच्या ज्या पोळ्या आपण खातो ते उंडा चुरता तिचं बिचारीचं मनगट कधी मोडून जाते तिला पता लागत नाही, पण कधी म्हणत नाही की माझं मनगट मोडलं. जर तुम्हाला मुलींनो बरं काय, मुद्दाम आपल्या गावात कन्याशाळा आहे, तुम्ही शिका, मला शिकायचंय, मला मोठं व्हायचंय, मला माझ्या पायावर उभं राहायचंय, माझी ती स्वप्न आहेत, माझे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत. आणि सामान्य कुटुंबातल्या माणसाला शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, मोठं म्हणजे खूप पैसा, प्रचंड पैसा कमी लागायचा, अजिबात नाही. मी त्या मताशी सहमत नाही. मला सुंदर भारताचा नागरिक व्हायचे, मला देशाची सेवा करायची, देश हा आपला खूप मोठा झाला पाहिजे ही भावना माझ्या मनात निर्माण करण्याचे असे मला विद्यार्थी निर्माण करायचे. बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्याच्या मनात निर्माण झाल्या पाहिजेत. हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे आणि मला सर्वांना त्या गोष्टीचा विकास करायचा आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की मला सरनं जे काही आज आलेल्या सरनं सांगितलं की मला 59 प्रकारच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकारापैकी किती येते, त्याचं PDF राऊत सर एक 10 मिनिटात तुम्हाला
टाकतील आहे की नाही बरं का सरांच्या, तर प्रत्येकाला सर एक एक जर PDF दिलं. आता मला मी परभणी इथं आलो तर तुम्ही मला काहीतरी द्या. माझी फी जी आहे ती माझी फी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि तुम्ही नक्की मला देसाल याची मी आशा बाळगतो या ठिकाणी. बघा राऊत सर दिलीपरावला एक PDF टाकतील, त्याच्यामध्ये 59 प्रकारच्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकाराचा उपक्रम आहे. तुम्ही एक माझ्यासाठी 50 रुपयाचं प्रत्येक विद्यार्थ्यानं रजिस्टर घ्यायचं आणि त्या रजिस्टरच्या पहिल्या पानावर तुमचं नाव टाकायचं. तुमचं नाव, तुमचा वर्ग, हाजरी क्रमांक, विषय, गणिती उपक्रम, केंद्रीय कन्या शाळा ताडकळस आणि पाठीमागच्या पानावर, त्याच्याच पाठीमागच्या पानावर ते कागद चिटकून टाकायचा. आणि मला 25 तारखेपासून सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला 59 प्रकारचे गणिताचा उपक्रम करायचा आहे. मला सगळं येत नाही सर, मला त्यातले पहिले 4 आले. बघा नैसर्गिक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही 4च करा पहिल्या दिवशी. दुसरा दिवस नैसर्गिक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पूर्ण संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार. आताही मुलाला बघा शून्यानं कोण्याही संख्येला भागता येत नाही, शून्याला कोण्याही संख्येनं भागता येते. हे जे बारीक सारीक नियम आहेत ते 7 गणित झाले. दिवस तिसरा हे 7 आणि पुढचे 4 घ्या. दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. पुढचा दिवस त्याच्यामध्ये आणखी ऍड करा अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय, तर अपूर्णांकाची मला बेरीज येते का, अपूर्णांकाची वजाबाकी येते का, अपूर्णांकाचा गुणाकार येते का, अपूर्णांकाचा भागाकार येते का. तुम्हाला सांगतो स्पर्धा परीक्षेमध्ये एक पाण्याची टाकी आहे आणि ती रिकामी आहे. एका नळानं ती टाकी 4 तासात भरते. तो नळ बंद केला, परत रिकामी केली, दुसरा जर नळ लावला तर ती 6 तासात भरते. दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर रिकामी टाकी किती तासात भरल, हा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे हे त्या अपूर्णांकात दडलंय. ज्याला अपूर्णांकाची बेरीज करता आली त्याला हे गणित तो सहज सोडवतो. अपूर्णांकाच्या वजाबाकी जर पाहिलं तर एक पाण्याची टाकी भरलेली आहे, एका नळानं रिकामी व्हाली, एका नळानं भरायली, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, अपूर्णांकाची वजाबाकी आली. शब्दामध्ये मावल्यानं तुम्ही पण की माझ्या बाळाला बेरीज येत नाही तर तुम्ही शिका म्हणायचं. सांग बरं बेटा, 2 आणि 2 किती होतात, 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 3 असा खेळ घ्यायचा, बेरजेचा खेळ, वजाबाकीचा खेळ आपला स्वयंपाक ताईच चालू. म्हणजे मला या गोष्टीतून मला या ठिकाणी माझ्या लेकराला काही ना काही आलं पाहिजे. असं कोण म्हणलंय की 4 भिंतीच्या शाळेमध्ये गेला तो माणूस खूप हुशार आहे, असं काय नसते. शाळा न शिकलेले माणसं सुद्धा खूप मोठे हुशार असतात, त्यांच्या पद्धतीनं ते काम करतात. परत या ठिकाणी मी जर या सर्व पालकाचं मनापासून अभिनंदन करतो की 8:30 जरी वाजले तरी तुम्ही इथं आहात. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.